सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। हरपले आपण मी काल म्हणून गेलो, हरपले आपण पे पावे ते संता ते पाता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा। किंवा माऊली म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दीपे दिसे पाहता आपुली वस्तू। संतांचं चरित्र वर्णन केलं, संतांचं गुणगान केलं, संतांची स्तुती केली की आपल्या स्वरूपाची प्राप्ती आपल्याला होते। जसं आरसा समोर दिसल्यानंतर पाहायला ठेवल्यानंतर आपलंच असणारं रूप आपल्याला दिसतं, तसं संत असणारं समोर असले, संतांची कृपा झाली की आपल्याला आपलंच दर्शन होतं। हा असणारा संतांच्या संगतीतला, संतांच्या भेटीतला विशेष आहे। संतांचीच पुण्यतिथी आहे म्हणून संतांचं वर्णन करावं। आता आपल्याला जास्त उहापोह करायला वेळ नाही। अनादी कालापासून आपण आपल्यातच हरवलेलो आहोत, आपणच हरवलेलो आहोत। आणि परमार्थ करायचं म्हणजे आपल्यालाच शोधायचं आहे, आपल्याच स्वरूपाला शोधायचं आहे। आपण कुठून आलो, आपल्याला कुठं जायचं आहे, आपण कोण आहोत आणि आपल्याला आपलं साध्य काय आहे, आपल्याला मिळवायचंय काय, या नरदेहाला आल्यानंतर काय प्राप्त करायचंय, काय मिळवायचंय। देवानं हा नरदेह आपल्याला कशासाठी दिलेला आहे हे आपल्याला सगळं संत त्याचं मार्गदर्शन करतात। देवे दिला देह भजना गोमटा, त्याच्यात भजनच करायचं असं नाही, भोजन करा, पण नुसतं भोजन करू नका, भजन सुद्धा करा। दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग। परमात्म्यानं शरीर दिलं, नुसतं शरीर दिलं का हो? असं ओंडकं नुसतं शरीरच दिलं असतं तर त्याला काही शोभा नसती। त्याला लागणारी सगळी उपकरणं दिली, डोळे दिले, हात दिले, कान दिले, पाय दिले। काय डोळ्यात बावली एवढी एवढी, त्यांनी सगळं जग दिसतंय, काय त्याची लीला आहे। कोणता असणारा अवयव बसवलाय मध्ये की सुगंध दुर्गंध तुम्हाला नाकानं कळतोय, कानात काय बसवलंय की सगळं बोललेलं लोक त्याचं शब्दाचं ज्ञान होतंय। हे परमात्म्यानं सामुग्री ही सगळीची सगळी त्याच्या प्राप्तीसाठी दिली। साधू संत सांगतात, इथं आल्यानंतर बाकीचं सगळं गौण आहे। ते परभणीकर गुरुजी सांगायचे म्हणतात, अगोदर परमार्थ करावा, उरलाच वेळ तर संसार करावा। पण आपलं असे गाव, आपला अगोदर संसार करायचा, पार ऊसाच्या चिवट्या करून घ्यायच्या आपल्याच। ते म्हणतात तसं पार पिळून पिळून मग काही माणसं म्हणतात, बाबा सप्ताह कधी सुरू होतोय। तसं नाही महाराज, संसारासाठी अनेक शरीर आहेत, परमार्थासाठी एवढंच शरीर, याच देही, याच चकारात्मक सांगितलं, याच देहामध्ये भगवंताचं चिंतन करता येतं। आणि ती प्राप्ती संतांच्या संगती, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताची ते पायने, साधती साधने तुटती भवाची बंधने, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही। असे अनेक प्रमाण आहे। बैसता संताची संगती, कळो येते आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला। न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई संत संग देई। अशा अनेक प्रमाण आहेत संताची संगती। कारण महाराज म्हणतात, सत्संगती वेगळे जान, तात्काळ पावावया माझे स्थान, अनेक नाहीच साधन, सत्य जाण उद्धवा
हरिप्राप्तीशी त्या संताची संगती मनोमार्ग गती सोहिता कारणी संगती साधूची. संतांचं वर्णन करावं पण थोडस आज थोडसच वर्णन करणार आहे. आज एक दोन महान पुरुष भगवत स्वरूप झालेले त्यांचा अवतार सांगायचा आहे. एक कबीर महाराज आणि दुसरे नामदेव महाराज. कबीर महाराज हे शुकाचार्यांचे अवतार आहेत आणि नामदेव महाराज हे पहिल्या अवतार प्रल्हाद. पहिल्यांदा कोण झाले? प्रल्हाद झाले. ऐका, त्यांचा दुसरा अवतार आहे अंगद. प्रल्हाद गेल्यानंतर संपल्यावर कोणते झाले? अंगद. अंगदाच्या नंतर कोण झाले? उद्धव. आणि उद्धवाच्या नंतर आहेत नामदेव महाराज. नामदेव महाराजाच्या नंतर तुकाराम महाराज. हे त्यांचे अवतार आहे. आणि दुसरे शुकाचार्य आहेत, त्याला आता अवतार घ्यायचा आहे. पण त्यांनी कोणत्या रूपात अवतार घ्यायचा आहे? मनुष्य देहात. पण त्या दोघांनी तक्रार केली, देवा तुझी भक्ती करायला आम्ही जातो रे, पण या मायेच्या उदरामध्ये गर्भामध्ये फार कष्ट राहतात. ते कष्ट आम्हाला नको, आम्हाला अयोनी संभव असा जन्म दे. कारण काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना तुझ क्षणोक्षणाध्यातसे. प्रथम केला गर्भीवास काय ते सांगावे सायास. दुःख भोगिले नवहे मास आलो जन्मास येथवरी. विष्टालेप चोहीकडे नाकी तोंडी कुर्मी किडे. गर्भवासाचे दुःख गाढे कोणा पुढे सांगावे. गर्भी दिला दंड वरती पाय खालती तोंड. गर्भातलं काय दुःख आहे? अवया मायेने अनेक वेळेला फसवलं. हे गर्भाचं दुःख नको म्हणून शुकाचार्य म्हटले, मी आईच्या उदरात किती वर्ष थांबलो? 12 वर्ष. 12 वर्ष. महाराजांनी वर्णन केलं ना. ब्राह्मणाचे पोर एके खेळासी भ्याले. ते 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेर आले. ती नागवीची पळून गेले रे. शुकाचार्य आपल्या आईच्या उदरामध्ये 12 वर्षे थांबले. आपल्या भागात होऊन गेलेले बंकट स्वामी महाराज, हे आपले जेवढे आता भगवान बाबा वामन भाऊ महाराज ही जे आहेत ना, यांची गुरु बंकट स्वामी महाराज, ते सुद्धा आपल्या आईच्या उदरामध्ये 12 महिने होते. ते आजान भाऊ होते म्हणतात. आणि त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा फार मोठा प्रसार केला. त्यांचं फार मोठं योगदान आहे. तसे शुकाचार्य 12 वर्षे थांबले. 12 वर्षे झाले, मुलगा बाहेर येत नाही. त्यांचे वडील व्यास म्हटले, अरे शुका बाहेर ये. ते म्हणले, का बरं बाबा, काय तुम्हाला अडचण काय? मी बसलोय ना निवांत, काय अडचण आहे? ते म्हणले, अरे पण जे आईच्या उदरात थांबलास एवढे दिवस, त्या आईला किती दुःख होत असेल याचे कधी विचार केलास? शुकाचार्य आतून म्हणले, बाबा आईची कवडीची तक्रार नाही, तुमचंच काय चाललंय? ते म्हणले, अरे तसं नाही आहे, असं आहे, मला पुत्रमुख पाहण्याची इच्छा आहे. पुत्रमुख पाहण्याचा एक उत्सव असतो, मला तू आनंद घ्यायचा आहे. शुकाचार्य आतून म्हणतात, बाबा पुत्रमुख पाहण्याने आनंद होतो असं कोणी सांगितलं तुम्हाला? आणि त्या पुत्राच्या मुख आनंदात जर आनंद असतात तर मग डुकराला किती होता तो? त्याला एकदाच 12चं पॅकेट असतं. पॅकेज पुत्रापासून सुख प्राप्ती माता पिता होईल म्हणती.
शेकी तेही अंगुठा दाविती, पुत्र प्राप्ती केवल भ्रम. नाही, मुलापासून सुख ही कल्पना चुकीची आहे महाराज. आता तर अपेक्षाच करायची नाही. आता त्याने हाडाची काड काढायची, रक्ताचं पाणी करायचं, राब राब मारायचं, राबायचं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करायची, पायप फुटत येत रात्रभर पळतो, दारे धरितो, कांदे काढितो, भाव मिळतो, पैसे करतो, भुसारं करतोय. आणि एवढं रंगात संसार आणून पोराचा असणार, पोरगा रंगात येतो, लग्न करतो, त्याचं लग्न झालं की यांनी वृद्धाश्रम गाठायचा, बाहेर काढायचं. मुलाला किती पगार आहे, ₹1,00,000. तुमच्या दोताराला गाठी का, जाऊ द्या हाय ते बरं, हे न सांगितलेलं बरं, म्हातारं म्हणतं. नाही महाराज, सुख प्राप्ती मुलात नाही. सुख तसं कशातच नाही. बाह्य विषयात, बाह्य वस्तूत कोणतेच सुख नाही. सुख आपल्याच जवळ आहे, मिळालं तर आपल्याच जवळ मिळणार आहे. फक्त आपण त्याचा बाहेर शोध घेतोय. कस्तुरी कुठे आहे? हरणाच्या नाभीत कस्तुरी आहे. पण त्या कस्तुरीसाठी हरिण जसं 10 दिशा भ्रमण करतं आणि उर फुटवून मरतं, तशीच माणसाची अवस्था आहे. त्यांनी कधी कस्तुरीचा शोध आत घेतला नाही. तैसा हृदयामध्ये मी रामो, आस्था सर्व सुखाचा रामो, की भ्रांताशी कामो विषयावरी. बाहेर नाही सुख मिळू शकत. वृत्तीच्या बुडाशी सुख आहे, वृत्तीची दाह बाहेर आहे. वृत्ती अंतर्मुख केल्यानंतर सुख मिळेल, पण वृत्ती अंतर्मुख होत नाही. आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सुखाची ना आपली भेट नाही. सुख ते गा किरटी, दावेजेल तुझं दिठी, जय आत्म्याची भेटी जीवाशी होय. किंबहुना सोय जीव आत्म्यासील आहे, तेथ जे होय तया नाम सुख. तिथं सुख आहे. बाकीच्या तुम्ही असणाऱ्या सुखाच्या नुसत्या कल्पना आहेत महाराज. आज मिळेल, उद्या मिळेल, मिळेल मिळेल म्हणता म्हणता आपल्याला जावं लागतं इथून, शरीर सोडावं लागतं, पण सुखाची ना आपली भेट होत नाही, निराशा होते. महाराज म्हणतात, करीसे देवा विनाश, अवघी होईल निराश, तृष्णा वाढविषे बहुवस, कधी सुखास न पवसे. कधी सुख मिळणार नाही आपल्याला. आपल्याला त्याच्यासाठी अंतर्मुख व्हावं लागेल. किती पैसा झाला म्हणजे माणूस सुखी होईल? किती मुलाचे वडील झालं म्हणजे माणूस सुखी होईल? किती जमीन त्याला मिळाली म्हणजे सुखी होईल? किती मान मिळाला म्हणजे सुखी होईल? कुणीच सुखी होऊ शकत नाही. सुख असणारं जिथं आहे तिकडं तो बघत नाही, आणि जिकडं नाही तिकडं धावल्याशिवाय राहत नाही. म्हणून सुखाची ना आपली गाठभेट होत नाही. बाबा, पुत्रमुख पाहण्यास सुख नाही, पण मला पोक पाहायची, माझी इच्छा आहे, तू बाहेर ये. शुकाचार्य म्हटले, बाबा तुमचा आग्रहच आहे तर येतो आता तुमच्यासाठी, पण मला या मायेची भीती वाटते. या मायेनं अनेक वेळेला मला दगा दिला, मला फसवलं. माये का डुबा दिया परमार्थ सब का. त्याच्या अगोदर काय झटका माये का काहीतरी आहे ते. किंवा भगवान गीतेत म्हणतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वै प्रपदेंते माया मी तांतरंती. ते माया मोठी कठीण आहे. ते म्हणले, मला कुणीतरी जामीनदार द्या, मग मी बाहेर येतो. ते म्हणले, मीच जामीनदार होतो ना. काय माझ्याकडे कमी आहे? 18 पुराणं लिहिलीत, महाभारतासारखा अद्वितीय ग्रंथ मी निर्माण केलेला आहे. ते सगळे बाबा. माणूस फार ग्रंथ शिकला, फार पुस्तकं वाचले म्हणजे तो मायेच्या पलीकडे गेलेला असतो असं मुळीच समजू नका. तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयाशी थारा, तरी ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. चित्ती अहंते ठाव आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव, आयशे कोडेनी एक जन्म जाव परी न पविजे माते. जिभेवर सगळे शास्त्र आहेत आणि अहंकार तुमच्या मनामध्ये आहे, अशी कोडी जन्म घातले तरी देवाची प्राप्ती नसती होत. त्याचा आणि याचा फार संबंध नाही आहे. विद्वान वेगळा, महात्मा वेगळा.
ते म्हणले ते नाही चालत, मला मायेच्या पलीकडच्या पाहिजे. तुम्ही मग मी मायेच्या पलीकडचं नाही. नाही कशावरून? ज्या अर्थी तुम्हाला माझं मुख पाहण्याची इच्छा आहे, पुत्र मुख पाहण्याची इच्छा आहे, त्या अर्थी तुम्ही मायेतले आहात. व्यासांचा अधिकार मोठा होता. त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं स्मरण केलं. भगवान आले आणि सांगितलं, शुकाचार्य मी आलोय, या. कोण म्हणले? मी श्रीकृष्ण परमात्मा आलोय. हो 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 हो, असला जमीनदार मला चालतो, पण म्हणा देवा, माझ्या मायेनं सगळ्याला भ्रमिष्ट केलं, ती माझी माया तुला काहीच करणार नाही असं म्हणले देवा. देवाला असं म्हणायला लावलं. मग शुकाचार्य बाहेर आले. एवढा मोठा जामीनदार उभा आहे तरी सुद्धा मायेला एवढे भीतात, कापत कापत बाहेर आले. अशी भीत भीत आले, थरथर कापत आले आणि नागवेची पळून गेले रे. थांबले नाही वडिलाजवळ, आईजवळ, पळून गेले अरण्यात. त्यांच्या मागे व्यास धावत होते. शुक 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 माणसतात ना, माणसाला नाव माहीत नसल्यावर शुक 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 असं म्हणतात. त्याला शुक शुक म्हणत होते मागे, ती तशीच पळत होते. एका त्या सरोवरावर देवांगना स्नान करत होत्या. शुकाचार्य तिथून गेले, त्यांना काही नाही वाटलं. पण ज्या वेळेला महर्षी व्यास आले, बस त्या सलज्ज झाल्या. आपली असणारी कपडे वस्त्र त्यांनी लगेच असणारे लिपटून घेतले. आणि मग व्यासांना असं वाटलं, अरे माझा तरुण मुलगा इथून गेला, त्याचं यांना काही वाटलं नाही. मी तर यांच्या आजोबासारखा झक्क म्हातारा आहे आणि मला पाहून एवढे ह्या सलज्ज झाल्या. ते म्हणले, का हो माझा मुलगा इथून गेला, त्याचं काही नाही वाटलं तुम्हाला? ते म्हणले, कोण गेला माहित नाही आम्हाला. तुमचा मुलगा होता का कोण होता माहित नाही आम्हाला. त्याला बघून तुम्हाला काही वाटलं नाही आणि मला बघून एवढ्या तुम्ही सलज्ज झाल्या. म्हणले, महाराज त्यांच्यातून तुमच्यात फार अंतर आहे हो. त्यांना स्त्री आणि पुरुष हा भाव शिल्लक राहिलेला नाही, तो अजून तुमच्या जवळ आहे. देवांगना शुकाचार्याकडे बघत होते आणि शुकाचार्य देवांगनाकडे बघत होते. पण शुकाचार्याच्या दृष्टीने त्या देवांगना सुद्धा निष्काम झाल्या. महाराज एवढा महापुरुष शुकाचार्य, काही नाही वाटलं म्हणले. पण बघा तुम्ही, ही माया मोठी कठीण आहे. एवढे शब्द ऐकले की तुमच्यात आणि त्यांच्यात फार अंतर आहे. हे ऐकल्यानंतर शुकाचार्यांना मायेने चिमटा घेतला. शुकाचार्यांना वाटलं, हम भी कुछ कम नहीं है, मैं तो बाप से बडा बेटा हूं. माझ्या वडिलापेक्षाही माझा अधिकार श्रेष्ठ आहे असं वाटायला लागलं. आणि मग व्यासानं विचार केला, माणसाला ज्या वेळेला अहंकार होतो त्यावेळेला उपदेशाचा उपयोग नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोधकायचा, व्यर्थ आपली वाचा शिनू नये, त्याला सांगून उपयोग नाही म्हणले. आता कारण त्याला अहंकार झालाय. अहंकाराचे काळे तोंड असं वर्णन केलं. मग त्यांना सांगितलं, तुम्ही परत येऊ नका, पण एक काम करा. काय? जनक भेटीशी पाठविले तेने, अभिमानाने खोटी केली. तुम्ही म्हणले परत येऊ नका, पण इकडं तिकडं जाण्यापेक्षा जनकाकडे जा. जनकाच्या दारात शुकाचार्य गेले आणि द्वारपाळाला सांगितलं, जा तुमच्या राजाला सांगा मी शुकाचार्य आलोय. राजाला निरोप सांगितला. राजाने तिथूनच सांगितलं, संगन त्यागत्वा सुखी भव, संघाचा त्याग कर आणि सुखी हो. एवढं मोठं राज्य करतोय, याला संघ नाही, माझ्याजवळ काहीच नाही तरी माझा संघ वाटतोय. दिसण्यावर मी फर हे नसतं महाराज, त्याच्या अंतःकरण परमार्थ हा वरच्या रंगावर काहीच नाही कळत. तुमच्या अंतःकरणाची बैठक काय, तुमच्या अंतःकरणाची स्थिती काय, तुमच्या अंतःकरणातला त्याग काय, याच्यावर परमार्थ आहे. तो राज्य करत असला तरी अधिकार मात्र शुकाचार्यांच्या वरचा आहे. पुन्हा सांगितलं, काय होतं जवळ ते टाकलं. सांगितलं, जा तुमच्या राजाला सांगा मी आलोय शुकाचार्य. पुन्हा निरोप आला, संगन त्यागत्वा सुखी भव. मोठ्या माणसाला जास्त सांगण्याची गरज भासत नाही. अरे मी शुकाचार्य, हाच संघ आहे. कोण शुकाचार्य? डोळे म्हणजे शुकाचार्य, कान म्हणजे शुकाचार्य, डोकं म्हणजे शुकाचार्य, हात म्हणजे पाय. शुकाचार्य म्हणजे कोण? कोण शुकाचार्य? एक माणूस म्हणला गाडी आली, दुसरा म्हणला नाही आली. ते म्हणला हे काय आली, म्हणला कुठे गाडी? ते म्हणला हे काय दाखवून, म्हणला मला. जोला हात लावला, म्हणला जो आहे. ह्या धुरे, ही पाटली, हे चाक कुठे, गाडी कुठे? गाडी काय सिद्ध होईल? तसं शुकाचार्य कुठे सिद्ध होतोय? आणि मग महाराज शुकाचार्यांना जनकाकडे जाण्याची गरज लागली नाही. शुकाचार्यांना
दारात समाधी लागली आणि जनखून मग येतात. आणि या मायेतून सुटण्यासाठी त्यांना खूप छळल्या गेलं, खूप असणारी, पण त्यांची अशी तपश्चर्या कधी भंग झाली नाही. त्यांच्या तपाचा भंग करण्यासाठी जिचं येते तिचं नाव काय असतं? रंभाचेनी आहे की नाही, न उठेची कंदर्पे असं वर्णन केलेलं आहे. तिने पुष्कळ प्रयत्न केला. शेवटी आपलं पोट असणारं तिनं चिरडलं, सांगितलं मृत्यू लोकातल्या स्त्रीसारखी मी मलमूत्र युक्तानं माझं शरीर नाही. ते सुगंध चालला तिच्या शरीरातून. शुकाचार्य म्हणले, अरे अरे चुकलं चुकलं, मला माहित असतं तर तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. शुकाचार्यांचा अधिकार महाराज. आणि त्या गर्भाला भिवून शुकाचार्य महाराज 12 वर्षे राहिले. ते शुकाचार्य म्हणतात, देवा मला आयोनी संभव जन्म दे रे. देवानी मान्य केलं. मग एका शिंपल्यामध्ये नामदेव रायाला बसवलं आणि एका शिंपल्यामध्ये कबीर महाराजाला बसवलं. एक भागीरथीत सोडला आणि एक भीमरथीत सोडला. भागीरथीत सोडलेला शिंपला वाहत वाहत काशीत गेला. काशीला अविंद एक ग्रस्त राहत होता, सज्जन माणूस, आणि तो आपला सूत धुण्यासाठी तिथे गेला होता. तो शिंपला त्यांना सापडला. ते शिंपला मोठा उघडला तर त्याच्या दिव्य भव्य असं एक बालक दिसलं. त्या बालकाला घेतलं, घरी आले. यांनाही मूलबाळ नव्हतं. म्हणतात आईकडे दिल्याबरोबर तिला प्रेम पाहणा असणारा प्राप्त झाला. कबीर महाराजाचं संगोपन सुरू झालं. पण कबीर महाराजाचं कशातच मन नसायचं, एकच हरे राम 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 सीताराम राम राम, हरे राम 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 हरे राम 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 सीताराम राम राम, हरे राम 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 सीताराम राम राम, हरे राम 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 सीताराम राम राम. भजन करा सगळे, टाळी वाजवा. हरे राम 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 सीताराम राम राम, हरे राम राम सीताराम राम, हरे राम 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 सीताराम राम 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 राम, हरे राम 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 सीताराम राम, हरे राम 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 सीताराम राम 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 राम. कबीर महाराज अखंड रामाचं भजन करायचं. आणि कृत्य आई वडिलाला वाटतं आपला जो व्यवसाय आहे त्याने पुढे चालवावा. नोकरदाराला वाटतं याने नोकरी करावी. एखाद्या शेतकऱ्याला वाटतं शेतकरी. आता नाही वाटत शेतकऱ्याला शेतकरी करावे म्हणे, कारण शेती करावी म्हणलं त्याचं लग्नच व्हायना. मोठी अवघड समस्या निर्माण झाली. वाटतं व्यवसाय आपला करावा. मग सूत कातायचं काम कबीर महाराजांच्या आई वडिलांचं होतं. त्यांचं कशात लक्ष नसतं. कुठं लावलं की त्यांना भाव समाधी लागायची. ती भजन करत बसायची. एक दिवशी त्यांना त्या शेला विणायला, ती माग म्हणतात ना त्याला, काय म्हणतात पूर्वीचं, मागावर
मागावर शेला विणायला बसवलं. थोडा शेला विणला, त्यांना समाधी लागायची, ते समाधीत जायचे आणि मग त्यांचं असणारं काम बंद पडू नये म्हणून देव असणारी विणायची. कबीराच्या मागे शेले विणे, शेले विणायचे. असं करता करता शेला तयार झाला. देव काम करू लागायचे कबीर महाराजाला. शेला तयार झाला, पण देवानी शेला बनवलेला दुसऱ्या दिवशी आईने त्याला बाजारात घेऊन पाठवलं विकायला. तर बाजारातली माणसं असणारी काही घेणारे असतात, काही देणारे असतात आणि काही फुकटच फिरणारे असतात. दोन प्रकार असतात बाजारात. एक विकणारा असतो आणि एक खरेदी करणारा असतो. आणि नुसते काही खाऊन बघणारे असतात. पेढा कसा झाला, गोडी शेव कशी झाली, आंबा केवढ्याला दिला, केळी काय भाव, याच्यावर फुगून निघते. आमचं काही माप नाही तसं कोणाला. तशी काही माणसं. कबीर महाराजांच्या समोरचा शेला बघितला की ज्याच्याजवळ 10 रुपये आहेत ना, त्याला वाटायचं हे आपली याच्यात हिंमत नाही, हे 20 रुपयाचा शेला आहे, त्याच्यापेक्षा न मागितलेलं बरं. ज्याच्याकडे 20 रुपये आहेत ना, त्याला वाटायचं नाही हे 50 रुपयाचा शेला आहे. देवाची लीला. 100 रुपयाला वाटायचे 200 वाला आहे, 200 वाटतं 1000 रुपयाचा आहे. ज्याच्या खिशात लाख रुपये घेऊन आलेला आहे ना, तरी वाटायची आपली हिंमत नाही, हे 2 लाखाचा आहे. विकलंच नाही. शेवटी आता आई मारेल, ताडण करील मला, शेला विकला नाही, बाजारी सगळी निघून गेले, मी एकटाच राहिलो. एका पडक्या वाड्यात गेली आणि बसली भजन करत. आणि हा बाबा नाठी खेळतो येण्याची खेळावा. सगळ्या परीक्षा पाहतो. आणि मग एका ब्राह्मणाचा वेश घेऊन आईकडे गेला. सांगितलं, आई साहेब, तुमचा कबीर त्यांनी विकलं नाही काही. सगळे लोक विक्री करत होते, एका पडक्या वाड्यात जाऊन बसलाय शेला घेऊन, असं सांगितलंय. आणि पुन्हा एकदा असणारा गरीब ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि त्याच्याजवळ थंडीत कुडकुडत गेला. म्हणलं, बाबा, अंगावर कपडा नाही रे, सप्त्याला जावं लागतं रे, काहीतरी दि रे. त्याच्याकडे बघितलं. कबीर महाराजाला दया आली. अर्धा शेला फाडला आणि त्याला दिला. अर्धा राहिला तर पुन्हा फकीर झाला आणि त्याच्याकडे जाऊन याचना केली. फार वेळ आली माझ्यावर, उघडाच आहे हो, थंडी वाजते हो, कपडा द्या हो. राहिलेला अर्धा त्याला दिला. तोपर्यंत आई आली. काय केलंस हे, शेला कुठे, कपडे विकलेस का, आमक तमक. कबीर महाराजाला ओळ ओटीपर्यंत मारला आईने. पुन्हा जाऊन सांगितलं, आई सहित कबीराला रामाने दर्शन दिलं. मारू नका हो, हा तुमच्या कामाचा नाही, याच्यावर फार सक्ती करू नका, हा देवाचा आहे. देव कामच हा करू शकेल, संप्रदायाचं काम करू शकेल, याच्यावर सक्ती करू नका. काही कुटील लोक होते गावामध्ये. नंतर पुढे पुढे कबीर महाराजांचं लग्न झालं. त्यांची पत्नी अतिशय सुशील होती म्हणतात. कबीर महाराजांच्या इथं काही फार गरिबी परिस्थिती. कारण देव असणारा ज्याच्यावर करतो ना, त्याला तसंच करत असत. तो कशात गुंतू नये म्हणून कबीर महाराजाची तिथं नाही, येईन तशा लोकांना असणारं त्यांचा आदरात तिथे करायचं. पण गावातले काही टवाळखोर होते, ते म्हणले, जेवढ्या तीर्थयात्रा, जेवढे तीर्थक्षेत्र होते ना, सगळ्याला पत्र पाठवले, कबीरांचं इथं कार्य आहे आणि सगळ्यांनी भोजनासाठी यावे. कबीर महाराजाला काहीच माहित नाही. आणि एकाच दिवशी तारीख दिली, तर सगळं केलं. 5-10 हजार लोक जमा झाली. हे बघायला मजा, कसं करतोय कबीर. सत्व हरण होऊ देत नाही ना, तर बघू कसा करतोय कबीर. काही काही लोकाला छळण्यामध्ये, लोकाला दुःख देण्यामध्ये, लोकाला संकटात टाकण्यामध्ये फार आनंद असतो.
ते एक मालकाचं एक काय पण आपल्या लोकाला छळायला गेलो ना आपला छळ होतो बघा. एका मालकाचं ते गाढव होते आणि एक बोकड होत. ते गाढव रोज वज व्हायचं. हे बोकडन त्याला एक दिवस शिकलं. म्हणला कर वज वाहत. म्हणला मी बघ काही काम करतोय का. म्हणला वाटेल तिथं खातो, वाटेल तिथं बसतो, वाटेल तिथं फिरतो. काय मला धंदा आहे का, काम आहे का, मालकाचं काय वज आहे का. ते म्हणलं तुझ्यासारखं मला राहून कसं चालेल. मला वज वाहल्याशी काय कशाचं वज वाहतो. म्हणलं काय करू. एक दिवशी पाठीवर वज दिलं. म्हणलं पाय घसरायचं, पाय मोडून घ्यायचं आणि बसायचं. म्हणलं माझ्यासारखंच आरामात खायला मिळेल. आता वाईटाचं ऐकायला माणसाला लय पटकन पटत महाराज. त्याने तसंच केलं. दुसऱ्या दिवशी त्याच्या पाठीवर वज टाकल्यावर पाय घसरलं, ते गाडव पडलं, त्याचा पाय मोडला. आता या मालकाचं तर कामच बंद पडेल ना. काय करावं. त्याने डॉक्टरकडे नेलं. म्हणलं पाय मोडला राव काय करावं. ते म्हणला याला एकच विलाज आहे. म्हणला काय. याला जर बोकडाचं आताडं आणलं ना तर हे लवकर बरं होईल. ते म्हणलं घरीच आहे. काय केलं असेल. अखच केलं ना बोकड. त्याचा एक पाय मोडला पण ह्याला मारावं लागलं ना. मग दुसऱ्याचं वाईट चिंतन करू नये. एक कुंभाराच्या बाई होत्या आणि एक माळ्याची बाई. दोघी बाजार करायच्या. नंतर काय झालं बाजार वाढला. मग दोघीत मिळून एक उंट घातला. एका बाजूला गाडगी असायची, एका बाजूला भाजीपाला असायचा. बाजाराला जायच्या विकायच्या. पण एका दिवशी दोघी चालत होत्या. मडक्याच्या बाजूकडून कुंभारी ती माळीन चालत होती, माळ्याच्या बाजूकडून कुंभारीन चालत होती. तर ते उंट मागं फिरून जुड्या खायला लागला. या कुंभारणीला वाटलं सांगायचंच नाही. होती तिच्या असणारे कमी होते, पैसे कमी येतील, मला बाजारात जास्त येतील अशी कल्पना. सांगायचंच नाही म्हणली तिला. सांगायचं. ती तिकडून चालत होती. करता करता एक जुडी खा, दुसरी जुडी खा, तिसरी जुडी खा. बऱ्याच जुड्या कमी झाल्या. वज झालं ना कमी. इकडून निसटलं पडलं इकडे गाडग्यावर. हिच्या तरी जुड्या राहिल्या. हिचं तर एक गाडगं नाही राहिलं. दुसऱ्याचं वाईट चिंतिल्यावर असंच होतं महाराज. तसं असणारं कबीर महाराजांना छळायचं ठरवलं. सगळे लोक आले. पण भगवंत काय महाराज ऊन पडून देणार. जेवढे कबीर होते ना, जेवढे पाहुणे आले होते ना, तेवढा एक देव झाला. तेवढे कबीराचे रूप धारण केलं आणि सगळ्याच असणार आदर आतिथ्य केलं. सगळ्याला जीव घातलं, सगळ्याला पाठवलं. पुढे कबीर महाराजाची दिनचर्या चालू होती. कबीर महाराजाची कीर्ती ऐकून, कबीर महाराजाचं साधुत्व, कबीर महाराजाचं श्रेष्ठत्व ऐकून साधू लोक त्यांच्याकडे यायचे. एक दिवशी काही साधू रात्री जेवायला आले. घरात काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जावो पुढते भिके कुत्री घर राखीते. घरात काही नाही. कुडाचं घर पूर्वीचं. पण खरंच आनंद बंगल्यात नाही, झोपडीतच आनंद आहे. या झोपडीत माझ्या काय ते किती आनंदी आनंद या झोपडीत. झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे आताराकडे पहावे, भूमीवरी पडावे प्रभु नाम नित्य गावे. या झोपडीत माया, झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या. तुकड्या 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 मती करावी, पायी तुझ्या लावी. तुकड्या मती करावी, पायी तुझ्या लावी. मूर्ती तुझी
झोपडीत माझ्या झोपडीत माझ्या झोपडीत संत राष्ट्रीय संत तुकडोजी बाबांचं भजन. त्यांचे भजन बरेच असे फार गोड. येतान घेऊन आला सिक्का असं नको अभिमान धरू नको अभिमान धरू धन्या. झोपडीत काय लाईट बिल द्यावं लागतं का? फरशी बसवायची का? फॅन बसवायचा आहे? टीव्हीचं बॅलन्स टाकायचंय? काही ताण नव्हता हो पूर्वीच्या काळात. आता माणसाने इतके ताण करून घेतले तर इतका पळतोय तरी पण पुरता व्हायना. लाख रुपये पगार तरी म्हणतो पुरतच नाही. मग आता काय करतो काय? परिस्थिती वाईट आहे. कबीर महाराजांचं कुड आहे, मातीने सारलेलं घर आहे. संत रोज ये जा करत होते. एका दिवशी उशिराच संत आले कबीर महाराजांच्या घरी. अन्नाचा कण नाही घरात. संतांना तर जीव घालावा लागेल. त्यांनी मागितलं नाही, पण विमुख गेली अतिथी नेईल सुकृताची संपत्ती. आपल्या घरी आलेला जो अतिथी आहे ना, त्याला जेवण लागत असेल जेवण द्या. तुमच्याकडे जेवण नसेल, जे काही फळमुळ असेल ते द्या. ते नसेल निदान पाणी द्या. फुकाचे जीवन तरी पाजा. तेही नसेल तर आदराने दोन शब्द तरी बोला. काही माणसाचं घेऊन न देऊन एवढा मोठा आहे सण कापला तर दोन होतेल. काम करायला काय झाले हे बोलूनच घ्यायचं जास्त. तुला त्याचा अधिकारच नाही. तुला ते करायचं तेवढं कर. पुढचं शेंडे नको हाणू. काही माणसाला ते पुढचंच बोलायचं नाद असतं. तसं कबीर महाराजांनी तर जेवण तर घातलं पाहिजे. यांना काय केलं पाहिजे? घरात तर काही नाही, पण आपली पत अशी आपल्याकडून माघारी जाण्याची. जर आपल्याकडं तुम्हाला सांगतो आपल्याकडे असेल ना तर माणसं आपल्याला केव्हा काय देतात. आपल्याकडे नसेल तर आपल्याला कुणीच काही देत नाही. तुमच्याकडे गाडी असेल ना, कुणाला गाडी मागा गाडी देतात, पण तुमच्याकडे नसेल ना तर नाही देत. ही लोकांची रीत आहे. काय माहित नाही आपल्याला, पण आहे. कुणी आपल्याला देणार नाही, उदार देणार नाही, उसनवारी देणार नाही. काय करावं? संत तर जेवले पाहिजेत. मग काय केलं? कबीर महाराजाची पत्नी कबीराला म्हणते, महाराज एक काम करा. काय? कमालाला घेऊन जा, एखाद्या दुकानात चोरी करा आणि आपल्याला लागणारं धान्य आणा. आपण शिजून या संतांना जेवण घालू. बघा, आणि खरोखर गेले महाराज. कबीर महाराज गेले. एका श्रीमंत वाण्याचं दुकान फोडलं. त्याच्या असणाऱ्या भिंतीला छिद्र पाडलं. कमालाला असणारं आत पाठवलं. कमालाने लागणारं माल लागतो तेवढंच घेतलं, जास्त नाही. पण घेतला, बांधला. आता आपण जाणार, पण हे जर उघडं राहिलं तर या वाण्याची लूट करतील लोक. काय केलं पाहिजे? म्हणून जाता जाता म्हणले, हो बाबा संपली कथा, चला. हे चोर शिल्ले तुमच्या घरात कुणून लुटून नेतील, उठा जागवा असं म्हणून कमल निघाले. आणि भिंतीत अर्ध शिरले, मुंडक बाहेर निघालं, पण तो गडबडीने उठला आणि पाय धरले. एवढा भाग बाहेर गेला भिंतीच्या, कमरेपासून आत आहे. आणि काय करावं? हजरवाणी ओरडला. गावातली लोक जागी झाली. सगळी जर आली ना आपल्याला ओळखलं तर संत आपल्या इथं जेवणार नाही. हे चोरीचं अन्न आहे, चोर आहेत असं म्हणतील, संत निघून जातील. काय उपयोग होईल? त्यापेक्षा एक करा बाबा, माझं शिरछेद करा. कमाल म्हणतोय, माझा शिरछेद करा आणि मग संताला जीव घाला. म्हणजे आपल्याला ओळखणार नाही तर संतही जीवन जातील, तृप्त होऊन जातील. कमाल कहे कबीर मेरा है और कबीर कहे कमाल मेरा है. एक कमाल का है ना कबीर का है, ये भक्ति करने का नाता है. कबीराने कमालाचा शिरछेद केला. आईला सांगितलं. काय आईचं अंतकरण असं? जसं त्या श्रेयाळ राजा श्रेयाळाचे घरी
धरणे मांडिले मुरारी, मारविले त्या करी त्याचे बाळ त्या हस्ते. त्याच्याकडून त्याचे ऐकून त्याचे शिर काढून घेतलं भगवान शंकराने. कमलाने शिर खंडोनी टाकिले, कमलाने शिर खंडोनी आपुले. कमलाने शिर खंडोनी टाकिले, कमलाने शिर खंडोनी आपुले, कमलाने शिर खंडोनी आपुले. कमलाने शिर खंडोनी आपुले, कमलाने शिर खंडोनी आपुले. वैष्णव वैष्णव मानले जगाजी, वैष्णव जगाजी, वैष्णव मानले जगाजी. कमलाने शिर खंडोनी आपुले, कमलाने शिर खंडोनी आपुले, कमलाने शिर खंडोनी आपुले. कमालाने शिर खंडोनी आपुली. शिर कलम केलं. घडलेला वृत्तांत कमालाच्या आईला कबीरानं सांगितला. तिने असणारं आपल्या मनावर दगड ठेवला, संतांना जीव घातलं आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी असणारे राजाने त्याची चौकशी केली. ते धड शिल्लक होतं, त्याला सुळावर दिलं. संत जेवले आणि ज्या रस्त्याने चालले होते त्याच सुळावर असणारे त्या कमालाला दिलेलं. आणि त्या कमालाने जाता जाता संताला हात जोडले. धड असलेलं नुसतं त्याने हात जोडले. संतानं पाहिलं काय प्रकार आहे, कोण आहे ज्याला शिरही नाही तरी तो हात जोडतोय, नमस्कार करतोय, कोण आहे? कबीर महाराज कोण आहे हा? कबीराने खरा वृत्तांत सांगितला. बाबा खरं सांगू, माझाच मुलगा आहे. रात्री तुम्ही आलात माझ्याकडे, तुम्हाला जीव घालायला काही नव्हतं, माझी परिस्थिती नव्हती, माझ्या घरात काही नव्हतं, तुम्हाला तसं जाऊ तुम्ही मागितलंही नव्हतं, पण तुम्हाला अतिथीला तसं जाऊ देणं उचित नाही वाटलं, म्हणून आम्ही दोघं चोरी करायला गेलो. वाण्याच्या दुकानातून चोरी केली, पण आम्हाला पकडलं गेलं, त्याचे पाय पकडले. मग नाविलाज झाला, तुम्ही जेवणार नाहीत म्हणून मीच त्याचं शिर कलम केलं आणि हा माझाच मुलगा आहे. संतांनी आपल्या सामर्थ्याने त्याला खाली उतरवलं, त्याचं असणारं शिर मागवलं, त्याला जोडल्या केलं आणि कमालाला जिवंत केलं. ही कबीराची कथा आहे. आपण कबीराची कथा आणखी उद्या पाहू, पण आपल्याला आज वेळ कमी आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय 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 राम कृष्ण हरी. यानंतर दत्त जन्माचं कीर्तन होणार आहे, त्यामुळे आपण कथेला इथंच विराम देतोया. आरतीसाठी आज नवीन आलेले पाहुणे बोडखे महाराज येतील. त्याचप्रमाणे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड.
आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.